लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। त्याग आणि समर्पणातूनच आंबेडकरवाद प्रस्थापित होईल, विद्वान केवटे यांचे प्रतिपादन। ढाणकी येथे भीमजयंती जल्लोषासह प्रबोधनाने साजरी। बातमी येते ढाणकी येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ढाणकी शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। माता रमाई बौद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात भारत मुक्ती मोर्चाचे इंजिनियर विद्वान केवटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, आपल्याला आनंद साजरा करत असतानाच महापुरुषांच्या अपूर्ण कार्यासाठी त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवावी लागेल, तेव्हाच आंबेडकरवाद खऱ्या अर्थाने प्रस्थापित होईल। या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर अनिल काळभांडे आणि बाळू पाटील चंद्रे यांनी देखील आपले विचार मांडले। कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संबोधी गायकवाड व रामराव गायकवाड यांनी केले होते। सूत्रसंचालन विजय पाईकराव यांनी केले। सायंकाळी ढाणकी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात मैं भीम का दिवाना हूँ या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसली। आबालवृद्धांचा उत्साह लक्षवेधी होता। मिरवणुकीत ट्रॅक्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची आकर्षक प्रतिमा सजवण्यात आली होती। महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले। बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली शहरात शांतता व सुव्यवस्थेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रवी गीते, मुंडे, राहुल कोकरे, प्रवीण जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.